इथे राहून यार, काय फालतूगिरी आहे ही. राधिकाचं काय करू यार मी, ती इतकी छळते मला कंटाळा आलाय शी. शी लक्षात घे इथे. ओए हाय, कधी आलीस? हो, एक दिवशी अख्ख्या बिल्डिंगला ना आग लागेल आणि तुला कळणारच नाही हेडफोन्स मुळे. ऐकू नाही येत का ग? हे यु नो व्हॉट, माझी आई पण असंच म्हणते मला. अगं ओके 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 सॉरी, मला सांग काय झालंय? ती राधिका, तर तिने काय केलं परत? अगं आवडत आहे का ती मला सकाळपासून छळते माहितीये. सकाळी काय तर मला स्कूटीवरच फिरवलं आणि आता तिथं मला चिखल पुसायला लावला तिने. व्हॉट? कसला चिखल? ग हो बरोबर. हे ते पडका. गोड चिखल ओके 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 ओके. मला तू एक सांग, राधिका आणि तुमच्या कशाला नादाला लागतेस ग तू? मी नाही लागत, ती माझ्या रस्त्यात येते एकसारखी. आणि तिची ती स्कूटर आल्यापासून ना मी म्हणजे स्कूटरची वाट लावणार आहे काहीतरी आता. ओ चिल चिल चिल. आय डू वन थिंग, शल आय गेट अ कॉफी फॉर यू? सनाया, माझं ना सँडलला जरा खराब झालेत, तर तू प्लीज थोडं बघ. अगं ही शिट जा यार, गप ना. कंटाळा आलाय राधिकाचा. यांचा एक नंबर भित्रा आहे. यावेळेस डॅडीने काही केलं नाही ना, तर मीच करेत काहीतरी या राधिकाचं. हो, मित्र मंडळी आली बरं का? आली? हो. चला भेटूया. राधिका आली? माहित नाही मला, पण जरा सांभाळू ना, तिचीच काळजी वाटते मला. अगं काळजी मलाही वाटते, म्हणून तर खरं खोटं करतोय ना. तू मध्ये मध्ये आता बोलू नकोस. नाही बोलत. मला जरा महाजनींना फोन लावू दे, म्हणजे काय ते आल्याशिवाय काही होणार नाही. लागला? हा महाजनी, सुभेदार साहेब आलेत. जाऊया आपण. हा या लगेच. फोन. हो चल. राधिका, घे बाई घे, प्रसाद घे. आई गुन्हा घे. का ग? कसं झालं दर्शन? एकदम बढिया झालं. गर्दी होती थोडी, पण तू आलीस तर बरं झालं असतं ग. घरात एवढं काम असताना कसं येणार? ते तर आहे. बर, मी नानाजी नानींना प्रसाद देऊन येते. बरं आले. ते मागे बघ आलीस. या 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 नानाजी नानीजी. अहो मी म्हटलं आता प्रसाद देऊन येते तर बघा, अगदी दत्त म्हणून तुम्ही हजर. 100 वर्ष आयुष्यभर. हा घ्या ना, घ्या ना, घ्या प्रसाद घ्या. घ्या घ्या नानी. काय आलं? गप्प गप्प काहून? काहून नानासाहेब, काही प्रॉब्लेम झाला का? हा खूप मोठा प्रॉब्लेम झालाय आणि तो सोडवण्यासाठीच मी इथं आलो. जे काय बोलाल ते जरा शांतपणे बोला. शांतपणेच बोलणार आहे मी, पण जोपर्यंत इथं सगळं शांत आहे तोपर्यंत. नानाजी काय झालंय? सांगतो, सगळं काही सांगतो. महाजनींच्या बाबतीत जे काही घडलंय ते समजलंय आम्हाला. मला वाटलंच होते. महाजनी आल्या आल्या बातम्या पसरवल्या वाटते. अगं जरा शांत राहा. नानासाहेब काय आहे, महाजनींचा ना थोडा प्रॉब्लेम झाला. मग त्यांचं कोणी ऐकत नाही ना, म्हणून सारखी खोटी नाटी कारणं घेऊन सांगत येतात. नाही तर का, आता गेल्या वेळेला झाली बा चूक मालेकाच्या हातून, पण म्हणून का सारखं सारखं त्याची पापा करायची का? आता गुरु सुधरत चाललाय, सुधारलाय तो. आता त्या बाबतीत एकही वाईट शब्द ऐकून घेणार नाही बरं मी. नानाजी नानीजी, परिस्थिती बदलत आहे नानाजी. गुरु बदललाय.
कशावरून? नाही नाही, काय गॅरंटी काय आहे तुमची? बाप्पा, म्हणजे आता आम्ही आमच्या लेकाच्या चारित्र्याची गॅरंटी देत फिरत बसायचं का गावभर? तुम्ही तर कमालच करता वा. काय बरं, त्या लेकाच्या चारित्र्याची गॅरंटी देत फिरत बस. सरिता जरा थांब. नानासाहेब, काय झालं ते तुम्ही स्पष्टपणे सांगितलं ना, आता आम्हा सर्वांना कळेल. हो सांगतो ना, सगळं सांगतो. आधी मला असं वाटत होतं गुरुनाथ बदललाय, आणि मी सुद्धा सांगोवांगे ऐकलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवणाऱ्यातला नाही. महाजनी जेव्हा माझ्याजवळ आले, त्यांनी ज्या वेळेला मला प्रूफ दाखवला, तेव्हा मात्र मला या गोष्टीवर विश्वास ठेवावाच लागला. काही बदललेलं नाही, न परिस्थिती न तुमचा मुलगा. गुरु आणि शनाया यांचे संबंध अजूनही तसेच चालू आहेत. नानाजी, काय 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 बोलताय काय तुम्ही? अगदी खरं तेच बोलतोय मी. महाजनींनी त्यांच्याकडे असलेली ऑडिओ क्लिप मला ऐकवली. ते मी माझ्या स्वतःच्या कानाने ऐकले, आणि त्या नटवीचा आणि तुझा आवाज मी चांगला ओळखतो. जनाची लाच सोडलीसच रे, पण मनाची तरी ठेवायचीस. या पोरीनं तुला जीव लावला, तुझ्यावर विश्वास ठेवला, तिचाच विश्वासघात केलास तू. नानाजी, बास झाला. उगाच वाटेल ते आरोप तुम्ही माझ्यावर करू नका. मला अजिबात आवडणार नाहीये. गुरु, बाबा बेसलेस बोलतायत हे सगळं. त्यांच्याकडे मुळात नाहीच आहे अशी काही क्लिप वगैरे. नाही नाही, बरोबर आहे, तुला हे वाटणारच रे, कारण ज्या वेळेला त्यांनी रेकॉर्डिंग ऐकवलं त्यावेळेला हुशारीने तू त्यांचा मोबाईल तोडून टाकलास. म्हणजे काय, कुणालाच काही कळणार नाही, नाही का? नानासाहेब काय बोलून राहिले तुम्ही? हो साहेब, तुमचा हा मुलगा आहे ना, एक नंबरचा बनेल माणूस आहे, बदमाश. यानेच त्या महाजनींचा मोबाईल तोडला, कुणाला काही कळू नये म्हणून. पण महाजनींनी तो आपला मोबाईल पुन्हा दुरुस्त करून आणला, आणि त्यानंतर त्यांनी ती क्लिप मला ऐकवली, आणि मी स्वतः ऐकलं. हा आणि शनया अजूनही एकमेकांना भेटतायत, एकमेकांशी बोलतायत, आणि आपल्या सगळ्यांशी ते खोटं बोलतायत, फसवतायत आपल्याला. नाही नानाजी. नानाजी, अहो काहून बरं काही बाई बोलून राहिलात तुम्ही? नानीजी सांगा. हे पहा, आमचा काही विश्वास बसत नाहीये, त्यामुळे काही नाही. बहिणी, आधी मी समजत होतो की महाजनीच चुकीचा आहे. महाजनी दोषी नाहीयेत, हा गुरुनाथ आपल्या सगळ्यांना फसवतोय. दोषी जर कोणी असेल ना, तर हा गुरुनाथ. बस 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 बस. नानाजी नका हो काही बाई बोलू भाले का बद्दल. तो सुधारतोय, सुधारले पाहत नाही का तुम्हाला? माझ्या लेकाचं सुख तुम्हाला कोणाला पाहत नाहीये का? म्हणून असं बोलून राहिलात का तुम्ही? राधिका, तो विश्वास बसतोय यावर? बोल ना. सरिता तू थांब. नानासाहेब, मला दाखवा कुठली ऑडिओ क्लिप आहे तुमच्याकडे. अहो बाबा, असं काय बोलताय तुम्ही? त्यांच्याकडे मुळात नाहीच आहे ना अशी काही क्लिप. तू थांब, बघू दे ना काय आहे ते. तुझी काही चूक नाही ना? मग झालं तर तू काय घाबरतोस? होऊन जाणे, दूध का दूध आणि पाणीचं पाणी. दाखवा बघू. आहे, महाजनींच्या मोबाईल मध्ये आहे. महाजनी, हो महाजनी, या.
खरं तर मी येणारच नव्हतो, कारण ऑलरेडी या घरात माझा वारंवार अपमान झालाय. सगळ्यांनी मला वेडं ठरवलंय. पण कोण खरं आणि कोण खोटं याचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी आज मी इथे आलोय. मी आलेलो तुम्हाला आवडलं नसेल, पण सत्य कळल्यावर गुरुनाथचा चेहरा कसा दिसतो हे मला बघायचं आहे. यापुढे मी कधीच येणार नाही. महाजनी कुठली ऑडिओ क्लिप आहे? गाणं कसं वाजतंय? ते काय? हा, ही ऐका. असं कसं? हो महाजनी, अहो हे काय लावताय तुम्ही? मला जे ऐकवलं ते लावा ना. अहो मी तेच लावत होतो, मलाही काही कळत नाही असं का होतंय ते. का महाजनी? नाही ती काय माझं आणि शनायाचं संभाषण असलेली क्लिप ऐकवताय ना तुम्ही? पण ही भलतीच गाणी लागतायत काहीतरी. हा बाबा, सगळी फिल्मी गाणीच वाजतायत. क्लिप कुठे? हे तूच केलंयस गुरुनाथ. नेहमीप्रमाणे मला तू खोटं पाडलंयस गुरुनाथ. मी खोटं पाडले तुम्हाला? अहो 10 वेळा थोबाडावर आपटलाय ना, अपमान करून घेतलाय, तरी सुद्धा परत हेच. गुरुनाथ तू तोंड सांभाळून बोल, नाहीतर नाहीतर काय? नाहीतर काय कराल? माझ्या घराची संसाराची राख रांगोळी करायची एक संधी सोडत नाही तुम्ही, एक संधी. आणि मी गप्प बसून ऐकत राहायचं? तुम्ही एक नंबरचे खोटारडे आहात. गुरुनाथ ते खोटे नाही आहेत. आत्ता जरी ही क्लिप ऐकू येत नसली ना, तरी मी माझ्या कानाने ती ऐकले. औंधा ना, ऐकली ऐकली ऐकली, मग अचानक कुठं गेली ती क्लिप? नानाजी, तुम्ही महाजनींच्या जाळ्यात अडकलात ना? नाही, मी खरंच रेकॉर्ड केलेलं होतं. अहो मी पण ऐकले ती. हे खोटं नाही बोलत आहे तो, खरंच ऐकलं आम्ही. वा वा वा, नाही करेक्ट आहे नानीजी, अगदी बरोबर आहे. आपल्या नवऱ्यावर विश्वास हवाच. आमच्याच घरात वेगळं चित्र आहे ना. नवऱ्यावर विश्वास नाहीच, बाकी कोणी बाहेर येऊन सांगतं त्यांच्यावर मात्र अगदी 100% विश्वास आहे. नाही नाही, खरंच तसं नाहीये. नाना नानी, शांतपणे सांगतो, प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. या महाजनींचा इगो दुखावलाय, इगो. त्यांना सतत सगळीकडे मी आणि शनायाच एकत्र दिसतो. साधी गोष्ट लक्षात घ्या, रिटायर्ड होऊन आता एवढी वर्ष झाली आहेत. या माणसाला काम ना धंदा, घरी बसून स्वतःचा आणि इतरांचा वेळ वाया घालवायचा एवढंच काम आहे. अहो वेळ लागलाय त्यांना, वेळ आहेत ते. वेडा? मला वेडा म्हणतोय? नाना बघा, हो तुम्ही तरी सांगा, तुम्ही ही क्लिप ऐकलेत? बोला ना त्याला काहीतरी. हो 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 हो, सांगतोय मी.
राधिके, तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? नानाजी, तू मला तुझ्या वडिलांच्या जागी मानतेस ना? हो नानाजी. मग मला सांग, कुठला बाप आपल्या लेकीचा संसार उद्ध्वस्त करण्यासाठी असं वागेल? ते सत्य आहे ते सांगतोय मी. माझ्यावर विश्वास ठेव, मी ती क्लिप स्वतःच्या कानाने ऐकले. हा तुझा नवरा आहे ना, तुला फसवतोय. एक नंबरचा बदमाश आहे तो. हो नानाजी, काऊन काऊन तुम्ही महाजनींची बाजू घेऊन झाला तो? अहो हे किती दिवसांपासून हे असंच नाटक करून राहिले आणि आता तसंच करतायत. रेकॉर्डिंग केले म्हणजे काय ते रेकॉर्डिंग कुठे गेलं? कुठे आहे ते रेकॉर्डिंग? अहो खरंच केलंय. अहो केलं होतं तर मग गेलं कुठे? अहो तेच तर शोधतोय मी मोबाईल दुरुस्त करून आणला आणि ती क्लिप नानांना ऐकवली. हो की नाही नाना? आणि त्यांनी तो मोबाईल ठेवून घेतला. माझ्याकडेच होता तो. मी स्वतःच्या हाताने तो ड्रॉवर मध्ये ठेवला, पण ती क्लिप कशी काय गायब झाली ते मला कळत नाही. अहो नानासाहेब, मोबाईल मध्ये रेकॉर्ड केलेली क्लिप कशी गायब होणार? अरे यार, मलाही कळत नाहीये ती क्लिप कशी गायब झाली ते. पण जाऊ दे, बरंच झालं, सुटलो एकदाचा यातून. तुम्हाला सांगतो सुभेदार, हे कोणीतरी मुद्दामून केलंय. हो बरोबर आहे. नाही मुद्दामच केलं असेल. पण कोणी केलं असेल? हा म्हणजे नानाजींच्या घरात कोण येणार ना हे करायला? अरे म्हणजे नानाजीच असतील का? त्यांनीच केलं असेल का? नाही, तुम्हीच म्हणाला होता ना त्यांच्याकडे मोबाईल होता म्हणून. गुरुनाथ, मी ती ऑडिओ क्लिप ऐकली होती आणि त्याच वेळेला या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावायला मी इथे येणार होतो, पण तुम्ही नव्हता तिथे आणि म्हणून मी थांबलो. मला खात्री आहे कोणीतरी तुझ्या सांगण्यावरून ते केलंय. वा, नाही हे बरं आहे. माझ्या सांगण्यावरून तू नाही. बरं, तुमच्या घरात तुमच्या व्यतिरिक्त अजून कोण करणार? नानीजी, तुम्ही केलं का हो? नाही मी कसं करणार? राधिका, तू ह्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेव. ते नेहमीच खरं बोलतात. गुरुनाथवर अजिबात विश्वास ठेवू नकोस. काय म्हणून खरं बोलत आहे? तुम्ही सगळे खरे आणि आम्ही सगळे खोटे का? अहो असं पर्सनली नका ना घेऊ. हे काऊन बरं पर्सनल नाही घ्यायचं नानीजी? सांगा बरं. तुम्ही सगळे मिळून आमच्या पोराची बदनामी करत आहात आणि आम्ही का फक्त ऐकत बसायचं का? वा रे वा. तुमचा आमच्यावर विश्वास नाहीये का वहिनी? हा गुरुनाथ खोटं बोलतोय. तो त्या शनयाशी गुलू गुलू बोलत होता, स्वतःच्या कानाने आम्ही ऐकलंय. राधिके, एक लक्षात ठेव, तू भ्रमात राहू नकोस. हा तुझा हा नवरा आहे ना, हा एक नंबरचा निर्लज्ज आणि बदमाश माणूस आहे. अरे फसवतोय तुला तो. त्यानं शनयाला इथं राहायला बोलवलं असणार, ठरवून करतोय तो. फसवतोय तुला तो. हो आहे. नाही मी खोटारडा आहे. मी सगळ्यांना फसवणार आहे. मी निर्लज्ज आहे. अगदी बरोबर आहे. नानाजी म्हणतायत ते अगदी बरोबर आहे. इतकी सोन्यासारखी माझी बायको, एवढे देवासारखे माझे आई बाबा, मी सगळ्यांना फसवतोय. मी जगण्याच्या लायकच नाहीये. अगदी बरोबर म्हणतायत हे. कशाला मला तुम्ही ठेवताय? मारून टाका ना मला. जिवंतच नाही राहत ना. नाही मला जगण्याचा अधिकारच नाही ना. इथे वाटेल ते लोक घरामध्ये येऊन माझ्याबद्दल काय वाटेल ते बोलतात आणि माझे सख्खे आई बाबा, माझी बायको यांना माझ्याबद्दल विश्वासच नाही वाटत. मला नका ना जिवंत ठेवू. मारून टाका. आई मार. असं नाही. मारा ना. तुम्ही मारा. हेच हवंय ना. गुरु, काय आई? बस का तुझी नाटकं? थांबव सगळं. राधिके, तुझा नवरा तुला फसवतोय. लक्षात ठेव. भाऊसाहेब, तुमचा पोरगा फसवतोय तुम्हाला, खोटं बोलतोय तो. बास, खूप झालं नानासाहेब.
पुरे. थांबवा आता. हे बघा नानासाहेब, मी तुमचा आदर करतो म्हणून आतापर्यंत गप्प आहे, पण हे थांबवा नानासाहेब, नाहीतर